ही आहे अर्जुनची थरारक आणि हृदयस्पर्शी कथा एका साध्या खेड्यातील तरुणाची, ज्याचं आयुष्य एका चुकीच्या चुंबनाने आणि विश्वासघाताच्या जाळ्यात अडकतं. प्रिया, एका विवाहित स्त्री, आपल्या पतीच्या अनुपस्थितीचा फायदा घेते आणि अर्जुनला तिच्या कपटाच्या जाळ्यात ओढते. एका साध्या शेतकऱ्याचं जीवन कसं नाट्यमय वळण घेतं, जेव्हा तो प्रियाच्या सैतानी युक्त्यांमुळे स्वतःच्या कुटुंबाचा सन्मान आणि स्वतःचा विवेक गमावतो. त्याच्या चुका त्याला स्नेहाच्या प्रेमापर्यंत आणि इटलीतील नव्या आयुष्यापर्यंत घेऊन जातात, पण भूतकाळ त्याचा पाठलाग सोडत नाही. जेव्हा त्याला कळतं की त्याची बायको त्याला फसवत आहे, तेव्हा त्याला समजतं की विश्वासघाताची किंमत किती भयानक असते. ही कथा तुम्हाला प्रेम, विश्वासघात आणि पश्चात्तापाच्या गहन भावनांमधून घेऊन जाईल. आजची कथा आहे वैवाहिक विश्वासघाताची, एका स्त्रीबद्दल जी आपल्या पतीच्या प्रवासाचा फायदा घेते जेणेकरून तिला हवं ते मिळवता येईल, आणि ती त्या पैशांचा वापर तिच्या वैयक्तिक सुखांसाठी करते. नमस्ते आणि ईश्वराची शांती आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांवर असो. तुमचं माझ्यासोबत शिरीन मिस्रीच्या कथांमधील एका कथेत स्वागत आहे. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करा आणि त्यावर प्रतिक्रिया द्या, कारण खरंच मी या व्हिडिओंसाठी खूप मेहनत करते आणि सध्या माझं रीच खूपच कमी आहे खरं सांगायचं तर. आणि अर्थातच सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये तुमचं मत सांगा, आणि जर तुमच्याकडे काही कथा असेल आणि तुम्हाला ती आम्ही सांगावी असं वाटत असेल तर कृपया ती मला पाठवा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर मिळेल. आपलं आयुष्य ही एक कथा आहे आणि इथे आम्ही कथा सांगतो जेणेकरून आपण त्यातून शिकू, नक्कल करण्यासाठी नाही. चला आजची कथा सुरू करूया, आणि कथा सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करायला विसरू नका. हे ईश्वरा, आमच्या प्रिय संदेष्ट्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आणि सहकाऱ्यांवर शांती आणि आशीर्वाद असो. मी आहे अर्जुन, माझ्या 20व्या वर्षी, एका साध्या खेड्यात राहणारा, जिथे सर्वजण शेतकरी आहेत. मी रोज माझ्या शेतात जातो, पिकं गोळा करतो, जनावरं पाहतो आणि माझ्या जमिनीची काळजी घेतो, आणि माझं आयुष्य असंच आहे. आणि मग दुपारी आम्ही सगळे खाडीजवळील झाडाखाली बसतो आणि प्रत्येकजण आपापल्या दिवसभराच्या गोष्टी सांगतो. आमच्या गप्पा आणि कथा संपवून आम्ही घरी जातो, जिथे रात्रीच्या जेवणानंतर गाव पूर्णपणे शांत आणि रिकामं होतं आणि 2 दिवसांपासून कोणताही गोंगाट नसतो, कारण आम्ही सगळे आमच्या उपजीविकेसाठी खूप मेहनत करतो आणि थकतो. आणि मी ईश्वराचा आभार मानतो की मी एका सुखी आणि खूपच समृद्ध कुटुंबातून आहे. माझं कुटुंब गावात मोठं आहे आणि त्याची प्रतिष्ठा आहे. आणि घरी परतताना मी रोज माझ्या शेजाऱ्याच्या घरी जातो, ज्याचं लग्न होऊन 1 वर्ष झालंय आणि तो प्रवासाला गेलाय. त्याने आपली बायको प्रिया आणि त्याची आई, जी खूपच वृद्ध आहे, यांना सोडलंय. आणि मी खरं सांगतो की मी त्यांच्याशी चांगलं वागतो. म्हणजे मी नेहमी त्यांना विचारतो की त्यांना काय हवंय, काय गरज आहे, आणि जर त्यांना काही हवं असेल तर मी त्या आणायला जातो. त्यांना काहीही गरज असेल तर मी नेहमी ते करतो. प्रिया नेहमी मला धान्याचं पोतं देते आणि मी ते पीठ करून परत करतो, आणि मी नेहमी ते खाली उतरवतो. आणि खरं सांगायचं तर ते पोतं खूपच जड असतं. आणि एकदा मी पोतं खाली उतरवत असताना तिने मला म्हणाली, थांब, मी तुझ्यासोबत खाली उतरते. मला आश्चर्य वाटलं. ती माझ्यासोबत खाली उतरली आणि ती उतरवत असताना तिने माझ्या शरीरावर अशा पद्धतीने हात फिरवला की मला लाज आणि संकोच वाटला. मी तिच्याकडे पाहिलं आणि मी लाजलो आणि माझं तोंड खाली गेलं आणि ती हसली. एक विचित्र हसू मी आयुष्यभर विसरणार नाही. आम्ही गाढवावरून सामान खाली उतरवलं आणि ती म्हणाली, थांब, मला तुला आत घेऊन जायचं आहे. आणि तिने खरंच मला आत यायला लावलं. मी घरात गेलो आणि तिला विचारलं, तुला हे कुठे ठेवायचं आहे? ती म्हणाली, इथे स्वयंपाकघराजवळ ठेव. आणि मी ते स्वयंपाकघराजवळ ठेवत असताना ती माझ्याजवळ आली आणि मला चुंबन घेतलं. मला पहिल्यांदाच कळलं की चुंबन म्हणजे काय, आणि मी पहिल्यांदाच कोणाला चुंबन घेतलं किंवा कोणाच्या जवळ गेलो. मला करंट लागल्यासारखं वाटलं आणि मी खूपच लाजलो आणि संकोचलो. आणि ती माझ्याकडे सामान्यपणे पाहत होती, जसं काही तिने काही केलंच नाही. ती लाजली नाही. ती माझ्याकडे पाहत होती आणि हसत होती आणि आनंदी होती. मी पळत बाहेर आलो आणि घरी गेलो आणि मला तिच्याशी बोलायचं नव्हतं. पण मी तुम्हाला सांगू इच्छित नाही की घरी गेल्यापासून मी रात्रभर त्या चुंबनाचा आणि त्या करंटचा विचार करत होतो, आणि मला खरंच त्या चुंबनाच्या भावनेतून आणि त्या अनुभवातून बाहेर पडता येत नव्हतं. प्रत्येक थोड्या वेळाने मला त्या चुंबनाची भावना आठवत होती, जे त्या बाईने मला दिलं होतं. मी झोपलो आणि जागा झालो आणि मी ओलं होतो. आणि अर्थातच तुम्हाला समजतंय की ओलं म्हणजे काय. मी आंघोळ केली, नाश्ता केला आणि निघालो, ईश्वरावर विश्वास ठेवून. आणि माझ्या गाढवावर स्वार होऊन निघालो. आणि पहिल्यांदाच मी तिला घरासमोर उभं पाहिलं. ती तिच्या घरासमोर उभी होती, आणि ही गोष्ट सामान्य नव्हती की ती दिवसा घरासमोर उभी आहे. आणि ती मला म्हणाली की तिला माझ्याकडून तिच्या बकऱ्यांसाठी चारा आणायचा आहे जेव्हा मी परत येईन. मी तिला म्हणालो, ठीक आहे. मी खरंच माझ्या शेतात गेलो नेहमीप्रमाणे, आणि परत येताना तिच्यासाठी चाऱ्याचा गठ्ठा आणला आणि तिला दिला.
आणि ती मला म्हणाली, तू रात्रीच्या जेवणानंतर माझ्याकडे येऊ शकशील का, कारण मला जनावरं आत टाकायची आहेत आणि तू मला त्यात मदत करशील, गोठ्यात म्हणजे अंगणात. मला खरं सांगायचं तर मला आश्चर्य वाटलं, पण तरीही मी तिला म्हणालो, ठीक आहे. मी घरी गेलो आणि खरंच रात्रीच्या जेवणानंतर मी आमच्या घरातून बाहेर पडलो. आणि अर्थातच सगळंच शांत होतं, सगळे झोपले होते. आमच्या गावात, शेतकऱ्यांच्या गावात असं होतं, कारण सगळे खूप लवकर उठतात. मी तिच्या घरी गेलो आणि अर्थातच तिची सासू गाढ झोपेत होती. मी तिच्यासोबत जनावरं आत टाकली जसं तिने मला सांगितलं, आणि जेव्हा मी संपवलं ती मला म्हणाली, थांब, कारण मला तुझी गरज आहे. मला वाटलं तिला माझ्याकडून काही आणायचं आहे, पण ती मला म्हणाली, मला तुझ्याकडून खोलीतली लॅम्पची तार बदलायची आहे, कारण लॅम्प जळला आहे. आणि ती खोलीत गेली. पण विचित्र गोष्ट म्हणजे खोलीत प्रकाश होता आणि ती आत गेल्यावर अंधार झाला. मी उभा होतो, आश्चर्यचकित होऊन, आणि मला समजत नव्हतं की तिला काय हवंय. ती म्हणाली, तू तिथेच उभा राहणार का? म्हणून मी खोलीत गेलो. आणि मी खोलीत जाताच तिने दार बंद केलं आणि म्हणाली, माझा हात धर, कारण मला अंधारात दिसत नाही. पण तूच तर दार बंद केलंस. आणि अचानक कोणत्याही प्रस्तावनेशिवाय ती माझ्याजवळ आली आणि मला चुंबन घेऊ लागली. आणि मी खरं सांगतो, मी घाबरलो. आणि जे घडलं ते घडलं. आणि आम्ही एकमेकांसोबत असं केलं जवळजवळ नेमकं 3 वेळा. आणि त्यापैकी एकदा मी तिच्याकडे जात असताना मला खूप मोठी अडचण आली. शेजाऱ्यांचे कुत्रे भुंकत होते, आणि कुत्रे भुंकत असतील तर याचा अर्थ चोर आलाय, जनावरं चोरण्यासाठी. जेव्हा मी तिच्याकडे गेलो कुत्रे भुंकत राहिले, आणि अर्थातच शेजाऱ्यांनी कुत्र्यांचा आवाज ऐकला. आणि याचा अर्थ काहीतरी आहे की जनावरं चोरी होणार आहेत, आणि चोर आहे, आणि संपूर्ण गाव जमा झालं. अगदी माझा भाऊ देखील. स्वतः तो कुत्र्यासारखा तो लोकांमध्ये उभा होता आणि चोरासाठी ओरडत होता, जो जनावरं चोरण्यासाठी आला होता. मी आणि ती घरात होतो आणि आम्ही घाबरलो होतो घोटाळ्याच्या भीतीने. आणि पहिल्यांदाच मी तिला घाबरलेली पाहिली. मला वाटायचं की तिच्यात काहीसं निर्लज्जपण आहे, असं काहीसं असामान्य. काही झालं, तिला काय करावं ते समजत नव्हतं. तेव्हा मला एक कल्पना सुचली आणि मी तिला म्हणालो, पहा, मी खरंच चोर असल्याचं नाटक करतो आणि मी एक बकरी पळवतो, आणि तुझ्यावर फक्त एवढंच आहे की तू ओरड आणि सांग की चोराने बकरी घेतली आणि पळाला. आणि खरंच मी त्या छोट्या भिंतीवरून उडी मारली, जी खूपच छोटी होती. आणि ती भिंत शेतात नेऊन थांबली. सगळं कापलेलं होतं आणि मी शेतात पळत सुटलो. आणि खरंच ती ओरडत राहिली आणि म्हणत होती, चोराने बकरी घेतली आणि पळाला. आणि सगळे लोक माझ्या मागे पळत होते आणि गोळ्या झाडत होते. अगदी माझा भाऊ देखील माझ्या मागे पळत होता आणि गोळ्या झाडत होता. आणि नंतर मी बकरी सोडली आणि पळत सुटलो. आणि तेव्हा अर्थातच त्यांनी बकरी घेतली आणि आनंदी झाले आणि तिला परत दिली. आणि मी पळत सुटलो जोपर्यंत मी माझ्या घरात मागच्या बाजूने गेलो. आणि मी जलद गल्ली बोळातून कपडे बदलले, जेणेकरून कोणालाच कळू नये. आणि मी माझ्या छोट्या भावाला बाहेर येऊन विचारलं, काय झालं? तो म्हणाला, शेजाऱ्यांकडे काय, त्यांच्याकडे चोर होता आणि गावातील सगळे लोक गेले कारण त्याने बकरी चोरली. मी रस्त्यावर गेलो आणि उभा राहिलो. सगळे लोक चालत होते आणि ती अर्थातच माझ्याकडे पाहत होती आणि हसत होती. आणि माझ्या मोठ्या भावाने मला एक विचित्र नजर टाकली, खूपच विचित्र. पण त्या दिवशी त्याने माझ्याशी बोललं नाही किंवा मला काही सांगितलं नाही. आणि नंतर मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना माझ्या गाढवावर स्वार होऊन तिची सासू मला हाक मारत होती आणि म्हणत होती, ये ये, तू पाहिलंस का काय झालं? आणि ती मला चोर आणि बकरीच्या कथेबद्दल सांगू लागली. आणि ती माझ्याकडे खालून वर पाहत होती. पण त्या दिवशी काहीतरी घडलं ज्याने मला तिच्याबद्दल पूर्णपणे बदललं. त्या वृद्ध बाईने मला तिच्या मुलासाठी पत्र लिहायला सांगितलं आणि तिने कागद आणि पेन आणलं आणि मला ते त्याच्यासाठी लिहायला सांगितलं. आणि मी बसलो असताना मला तिचा नवरा आठवला, जो तिच्यासाठी परदेशात आहे आणि तो तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवासाला गेलाय. आणि ती त्याच्याशी विश्वासघात करत आहे, माझ्यासोबत विश्वासघात करत आहे. आणि मला स्वतःबद्दल खूप घृणा वाटत होती. अगदी तिलाही मी तुच्छ मानलं आणि मी स्वतःवर आणि मी तिच्यासोबत जे केलं त्यावर खूपच नाराज होतो. आणि तेव्हा तिची सासू मला म्हणाली, मला तू पुढच्या आठवड्यात तिच्यासोबत जायचं आहे, कारण तिला बँकेतून, शहरातून, केंद्रातून हवाला काढायचा आहे. मी तिला म्हणालो, ठीक आहे. आठवडा लवकर निघून गेला आणि त्या आठवड्यात मला स्वतःबद्दल घृणा वाटत होती. पण तरीही मला त्या गोष्टीबद्दल पश्चाताप वाटला नाही, जसा आत्ता वाटतंय. आम्ही बँकेत गेलो आणि तिने नंबर घेतला आणि मी बाहेर तिची वाट पाहत उभा होतो. मी कॅफेमध्ये बसलो आणि ती संपवून आली. पण येण्यापूर्वी मी पाहिलं की एक मुलगा एका सुंदर मुलीला स्नेहाला छेडत होता आणि तिला काही निरर्थक शब्द बोलत होता. म्हणून मी त्या मुलाला थांबवलं आणि त्याला ओरडलो आणि म्हणालो, तुला माहीत नाही ही कोण आहे? ही माझी चुलत बहीण आहे. आणि मी मोठ्याने ओरडत होतो, कारण मला त्या मुलीने माझ्याकडे पाहावं असं वाटत होतं,
कारण ती खरंच माझं हृदय चोरून गेली होती आणि मला तिच्याशी खूप जोडल्यासारखं वाटलं, जरी मी तिला ओळखत नव्हतो आणि ती पहिल्यांदा पाहिली होती. जेव्हा त्या मुलांनी तिला छेडणं बंद केलं, ती मुलगी माझ्याकडे आली आणि मला अभिवादन करू लागली आणि म्हणाली, तुम्ही खरंच मला ओळखता का? मी तिला म्हणालो, नाही, पण मला तुझी ओळख करून घ्यायची आहे. ती हसली आणि म्हणाली, नाही खरंच, कारण मी तुला म्हणताना ऐकलं की तू माझा चुलत भाऊ आहेस. मी तिला म्हणालो, मी तसं म्हणालो कारण तो मुलगा तुला सोडेल आणि चालता होईल. आणि मी तिच्याशी बोलणं पूर्ण करत नव्हते तेव्हा प्रिया आतून बाहेर आली आणि म्हणाली, चल आपण संपलो. आणि तिने मला विचारलं, ही मुलगी कोण आहे? अर्थातच ती मुलगी लाजली आणि निघून गेली. मी तिला म्हणालो, नाही, ही एक मुलगी होती जी पत्ता विचारत होती आणि मला इथे खरंच काही माहीत नाही. आणि मी निघालो आणि तिला सोडलं. आणि नंतर मी तिला म्हणालो, चल, कारण मला जायचं आहे. आणि खरं सांगायचं तर मला तिच्यासोबत बसायचं नव्हतं किंवा तिच्यासोबत जास्त वेळ घालवायचा नव्हता. ती मला म्हणाली, नाही, आपण इथे हॉटेलात आराम करू. मी तिला म्हणालो, हॉटेल कसं काय? तू विसरलास का की आपण लग्न केलेलं नाही आणि आपल्यात काहीही नाही? ती म्हणाली, तुझी काळजी नको, मी सगळं सांभाळेन. आणि खरंच आम्ही एका साध्या, फार मोठ्या नाही अशा हॉटेलात गेलो आणि आम्ही आत गेलो आणि मला मॅनेजरला ती ओळखते असल्यासारखं वाटलं. त्याने तिला खोलीची चावी दिली. ती वर गेली आणि खोली उघडली. खूपच सामान्य. आणि ती आत गेली आणि तिने आंघोळ केली आणि मेकअप केला आणि एक सुंदर निळा नाईटगाऊन घातला. आणि मला वाटलं की ती नवरी आहे आणि माझ्यासाठी सजली आहे आणि मी तिचा नवरा आहे. आणि खरं सांगायचं तर त्यावेळी सैतानाने तिला माझ्यासाठी सजवलं आणि त्यावेळी जे घडलं ते घडलं. पण जेव्हा मी आंघोळ करण्यासाठी आत गेलो तेव्हा मला घृणा आणि तिरस्कार वाटला आणि मला आठवलं की मी आता तिच्यासोबत होतो कारण ती तिच्या नवऱ्याचा हवाला काढत होती, जो परदेशात आहे आणि तिच्यासाठी सगळं करत आहे. आणि मी स्वतःला त्याच्या जागी ठेवून पाहिलं. मला माझी बायको असं करेल असं आवडेल का? मी माझ्या स्वतःवर आणि माझ्या सन्मानावर आणि प्रतिष्ठेवर कोणीतरी पाय ठेवेल असं स्वीकारेल का? त्यावेळी मला कोणत्याही प्रकारे बाहेर पडायचं होतं. मी बाथरूममधून बाहेर आलो आणि तिला म्हणालो, चल, कपडे घाल, आपण जाऊया. आणि आम्ही कपडे घातले आणि खाली आलो आणि ती मॅनेजरशी बोलत उभी होती आणि त्याला पैसे दिले, पण मला माहीत नाही किती. आणि आम्ही चालत असताना ती मला म्हणाली, चल, आपण जेवूया. मी तिला म्हणालो, मला जायचं आहे. ती म्हणाली, नाही, आपण जेवणार म्हणजे जेवणार. तिने आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि कबाब आणि कोफ्त्याचं जेवण मागवलं. आम्ही खरंच खाल्लं आणि तृप्त झालो. आणि मला बिल भरायचं होतं, पण ती म्हणाली, तू काहीही पैसे देणार नाहीस. आणि तिनेच पैसे दिले. तुम्ही कल्पना करू शकता का की ही परिस्थिती जगात कशी आहे? नंतर मला जायचं होतं आणि मी तिला म्हणालो, चल आता जाऊया. दुसरं काही आहे का? ती म्हणाली, नाही, ये, आपण कुठेतरी बसू, काहीतरी पिऊ आणि थोडं बोलू. आणि आम्ही बसलो असताना आणि काहीतरी पीत असताना ती म्हणाली की ती निघतीये आणि म्हणाली, अर्धा तास थांब, मी तुझ्यासाठी भेटवस्तू आणते. मी तिला म्हणालो, मला तुझ्या भेटवस्तू नकोत, मला काहीही नको, मला जायचं आहे. आणि मी तिच्याशी बोलत बसलो आणि ती मला म्हणाली, तुझा चेहरा हॉटेलनंतर बदलला आहे, तुला काय झालं आहे? मला तिला सांगायचं होतं की मला तिच्याशी पुन्हा भेटायचं नाही आणि ओळखायचं नाही आणि मला आपल्यात जे चाललंय ते अजिबात आवडत नाही आणि माझ्यासाठी ही गोष्ट खरंच घृणास्पद झाली आहे. पण मला तिला कसं सांगावं हे माहीत नव्हतं. काहीही झालं, ती मला भेटली आणि मी तिच्याशी बोलत असताना ती म्हणाली, अर्धा तास थांब, मी येतेच. ती गेली आणि आली आणि ती एक सोन्याची अंगठी घेऊन आली आणि मला देऊ लागली आणि म्हणाली, ही भेटवस्तू तुझ्यासाठी घे. मी तिला म्हणालो, मी तुला सांगितलं की मला तुझ्याकडून काहीही नकोय, मला तुझे पैसे नकोत, काहीही नको किंवा भेटवस्तू नकोत. ती म्हणाली, नाही, पण मला तुला भेटवस्तू द्यायची आहे. मी तिला म्हणालो, आणि मला भेटवस्तू नको आहे. आणि माझ्या मनात तिला हॉटेलच्या मॅनेजरबद्दल विचारायचं होतं, जो तिच्याशी असं वागत होता जसं तो तिला ओळखत होता. म्हणून मी तिला विचारलं, तू तिथे खूप वेळा जातेस का? कारण तो माणूस तुला कसा ओळखतो? अर्थातच तिने माझ्याशी खोटं बोलली आणि म्हणाली, मी त्याला ओळखत नाही, माझ्या एका मैत्रिणीने मला त्याच्याशी ओळख करून दिली, पण मी तुझ्यापूर्वी कधीही त्या हॉटेलात गेले नाही. अर्थातच मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मी बसलो होतो. विचार करत होतो की तिच्यापासून कसं सुटका करावी आणि मी चुकीच्या नात्यात अडकलो आहे, त्यातून स्वतःला कसं बाहेर काढावं. मला खरंच काय करावं हे माहीत नव्हतं आणि मी खूप गोंधळलो होतो.
नंतर मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं आणि म्हणालो, तू तुझ्या नवऱ्यावर प्रेम का करत नाहीस? ती मला म्हणाली की ती त्याच्याशी सहमत नव्हती आणि कोणीही तिचं मत विचारलं नव्हतं आणि ती त्याला पहिल्यांदा लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना भेटली होती आणि ती त्याच्यावर प्रेम करत नाही आणि तिने माझ्याशी शपथ घेतली की ती माझ्यावर प्रेम करते. आणि ती म्हणाली, तुला वाटते की मी तुझ्यासोबत असं करते कारण मी कोणाशीही असं करते? नाही, मी तुझ्यासोबत असं करते कारण मी तुझ्यावर प्रेम करते आणि तू जे काही मागशील ते मी तुझ्यासाठी करेन. तुला पैसे हवे असतील, तुला काहीही हवं असेल ते मी तुझ्यासाठी करेन कारण मी तुझ्यावर प्रेम करते. मी तिला म्हणाले, तुला तुझ्या नवऱ्याची दया येत नाही? मला त्याची दया येते. जरी तो माझा नवरा नाही, पण मी स्वतःला त्याच्या जागी ठेवलं. तिच्यात गुन्हेगारीची काहीही भावना नव्हती. ती अजिबात नाराज नव्हती आणि तिच्या मनात तिचा नवरा, त्याचं परदेशातलं जीवन, त्याची मेहनत, त्याचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा काहीही नव्हतं. मला समजलं की ही बाई चांगली नाही. ती विश्वासघातकी, कपटी आणि दुष्ट आहे. अशी बाई जिच्याशी सहवास ठेवता येत नाही, ती सैतान आहे. आणि मला खरंच माझी चूक समजली तेव्हा. आणि जेव्हा मी तिला म्हणालो, तू ही भेटवस्तू कुठून आणलीस, जी ती मला शेवटपर्यंत देण्यासाठी आग्रह करत होती, ती म्हणाली, मी ती त्या हवाल्याच्या पैशातून आणली जी मला नुकतीच पाठवली गेली. तुझ्या नवऱ्याचे पैसे, जो तुझ्यासाठी मेहनत करत आहे आणि परदेशात आहे? तेव्हा मी तिला म्हणालो, चल आपण जाऊया कारण मला जायचं आहे. आणि आम्ही उठलो आणि निघालो. आणि संपूर्ण रस्त्यात आम्ही शांत होतो, आम्ही बोलत नव्हतो. जेव्हा मी तिच्या घराजवळ पोचलो, ती मला म्हणाली, तू मला पुन्हा कधी भेटणार? आणि मी तिला म्हणालो, मला माहीत नाही, मी थकलो आहे आणि त्रस्त आहे आणि आत्ता या विषयावर बोलू नको. ती तिच्या घरात गेली आणि मी घरी गेलो. आणि मी आत जाताच माझ्या मोठ्या भावाने मला म्हणाला, आम्हाला तुझी गरज आहे. मी आत गेलो आहे. माझं संपूर्ण कुटुंब आमच्या बैठकीच्या ठिकाणी जमलं होतं. आणि ते मला म्हणाले, आम्हाला तुझी गरज आहे. आणि त्यांनी मला अशी नजर टाकली जी त्यांनी माझ्यावर कधीच टाकली नव्हती, घृणा आणि तिरस्काराची नजर. आणि माझ्या मोठ्या काकांनी मला हाक मारली आणि म्हणाले, ये. मी गेलो आणि त्यांच्यासमोर उभा राहिलो. आणि त्यांनी मला 2 शब्द विचारले, तुझं आणि शेजारच्या बायकोचं काय चाललंय? मी त्यांना म्हणालो, माझं आणि तिचं काहीही नाही. आणि ते माझ्यासमोर उभे राहिले आणि मला थप्पड मारली आणि म्हणाले, आम्हाला सगळं माहीत आहे. आणि माझ्या मोठ्या भावाने मला म्हणाला, मला सगळं माहीत आहे, चोर आणि बकरीच्या प्रसंगापासून. पण आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवलं होतं आणि तू आज असं आणि असं केलंस. आणि तू त्या आणि त्या ठिकाणी गेलास. आणि आमची लोकांमध्ये प्रतिष्ठा आणि सन्मान आहे आणि तू ती नष्ट करणार नाहीस. आणि माझ्या काकांनी मला म्हणाले, तुला माहीत आहे की जसं तू करशील तसं तुला मिळेल. आणि जर तू काही केलंस तर ईश्वर तुझ्याकडून बदला घेईल आणि तो तुझ्यापासून आणि तिच्यापासून एक दिवस बदला घेईल. तुला समजत नाही का? म्हणजे चूक आणि काय बरोबर, काय हलाल आणि काय हराम. आणि ते मला उपदेश करत राहिले. आणि मी आधीच तणावाखाली होतो आणि खरंच मला अपराधी पण वाटत होतं. आणि मला काय करावं हे माहीत नव्हतं. पण मी त्यांच्याशी खोटं बोललो आणि त्यांना म्हणालो की मी तिच्यासोबत काहीही वाईट केलं नाही आणि आमच्यात त्यांनी जे पाहिलं त्यापेक्षा जास्त काहीही नाही. अर्थातच मी त्यांना सांगितलं नाही की मी तिच्यासोबत झोपलो होतो किंवा असं काही. अर्थातच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि माझ्या मोठ्या काकांनी त्यांच्यावर ओरडलं आणि म्हणाले, कोणीतरी दोरी आणा. त्यांनी दोरी आणली आणि मला बांधलं. आणि ते म्हणाले, हा कुत्रा इथे गोठ्यात जनावरांमध्ये पडेल जेणेकरून त्याला शिस्त शिकेल. आणि जर तो शिस्तीत नसेल तर त्याला पुन्हा शिकवलं जाईल. आणि खरंच त्यांनी मला जनावरांमध्ये टाकलं आणि निघून गेले. मी रडत राहिलो आणि मी जे केलं ते सर्व आठवत राहिलो. आणि मी स्वतःवर खूपच संतापलेला होतो की मी स्वतःला दिलं. आणि मी त्या कपटी सैतानी बाईवर नाराज होतो ज्याने मला पापाकडे खेचलं. आणि मी विचार करत राहिलो आणि क्षमा मागत राहिलो जोपर्यंत मी रडत रडत झोपलो. मी पहाटेच्या प्रार्थनेच्या हाकेवर जागा झालो आणि मी अजूनही संतापलेला आणि दुःखी होतो. आणि मी ईश्वराची क्षमा मागत होतो जेणेकरून ईश्वर, जो पवित्र आणि सर्वोच्च आहे, माझा पश्चात्ताप स्वीकारेल. कारण मी खरंच माझ्या कृत्यावर पश्चात्ताप करत होतो. त्यावेळी माझी आई म्हशीचं दूध काढण्यासाठी आत आली. आणि जेव्हा ती आत आली, ती मला म्हणाली, तुला लाज वाटत नाही का मुला? तुला कोणीतरी तुझ्या मुलांवर असं करावं असं वाटेल का? तू असं कसं केलंस? तू स्वतःला सैतानाच्या हवाली कसं केलंस? तू एका विवाहित बाईसोबत असं कसं केलंस मुला? तुला लाज वाटत नाही का? तुला तुझं स्वतःचं स्वरूप लोकांसमोर आवडतं का? तुला आमची प्रतिष्ठा आणि सन्मान आवडतो का? तुला लाज वाटत नाही का मुला?
मी तिला म्हणालो, आई मला मोकळं कर. ती म्हणाली, मी तुला कधीही मोकळा करणार नाही, तुझा काका तुला मोकळा करेल. आणि माझी आई बाहेर गेली आणि मी रडत होतो आणि क्षमा मागत होतो आणि दुःखी होतो. माझा काका आत आला आणि माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला माहिती आहे जेव्हा कोणी आमची प्रतिष्ठा आणि सन्मान नष्ट करतो तेव्हा त्याची किंमत काय आहे. माझ्याकडे बंदूक आहे. आणि त्याने त्यावेळी त्याची बंदूक धरली होती. तो म्हणाला, त्याच्या डोक्यात गोळी, आणि मी कोणालाही सुखी होऊ देणार नाही किंवा आमचा सन्मान कमी होऊ देणार नाही. तुझ्यासमोर 2 पर्याय आहेत. अर्थातच माझा काका माझ्याशी बोलत होता आणि मी खाली पाहत होतो, कारण मी खरंच माझ्या कृत्यावर लज्जित होतो. तो मला म्हणाला, एकतर तू तुझ्या काकूच्या मुलीशी लग्न कर आणि गावाच्या बाहेर राहा, किंवा तू परदेशात कुठेही जा आणि काम कर, आणि मी तुझी कागदपत्र तयार करेन आणि तुला हवे तेवढे पैसे देईन. मी त्याला म्हणालो, ठीक आहे काका, ठीक आहे, मी तुम्हाला हवं तसं प्रवास करेन, पण मला कोणाशीही लग्न करायचं नाही आणि कोणाचाही नुकसान करायचं नाही, आणि मला नको आहे. तो म्हणाला, महत्वाचं म्हणजे तू सरळ चाल, मला काही अडचण नाही. म्हणून माझ्या काकाने मला मोकळं केलं आणि मी खरंच बाहेर पडलो. आणि मला माझी आई माझ्यासाठी बॅग तयार करताना दिसली आणि ती मला म्हणाली, अंघोळ कर. मी अंघोळ केली आणि तिने माझ्यासाठी जेवण तयार केलं होतं, पण मला खायची इच्छा नव्हती कारण मला भूक नव्हती. मी माझ्या आईकडून बॅग घेतली आणि तिने मला एक लिफाफा दिला ज्यात पैसे होते, आणि ती म्हणाली, त्यांची वाट पहा, कारण ते तुला बैठकीच्या ठिकाणी आणखी पैसे देतील. आणि त्यांना सांगू नकोस की मी तुला हे पैसे दिले, किंवा सांग, माझ्यासाठी महत्वाचं आहे की तुला कशाचीही कमतरता भासू नये. कोणीही माझ्याशी बोलत नव्हतं. माझा मोठा भाऊ नाही, माझ्या वहिन्या नाही, माझ्या बहिणी नाही. संपूर्ण कुटुंब माझ्याशी वाईट वागत होतं आणि मला वाईट नजरेने पाहत होतं. फक्त 2 लोक माझ्याशी बोलत होते, माझी आई आणि माझा छोटा भाऊ. मी खरंच बैठकीच्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी मला पैसे दिले आणि ते म्हणाले, तू शहरात जाशील, तुझी कागदपत्र तयार करशील आणि तुला काहीही हवं असेल तर आम्हाला सांग आणि आम्ही तुला वेळोवेळी पाठवत राहू जोपर्यंत तू सगळं पूर्ण करत नाही. आणि खरंच मी घरातून निघालो आणि मी दुःखी आणि थकलो होतो. माझ्या घडलेल्या गोष्टींमुळे दुःखी आणि पश्चात्तापी होतो की मी तिला ओळखलं आणि तिच्याशी बोललो. मी शहरात गेलो आणि त्या हॉटेलात गेलो जिथे तिने मला नेलं होतं, आणि मी तिथे गेलो आणि खोली बुक केली. आणि तो माणूस मला म्हणाला, 50 रुपये एका दिवसाला. मी त्याला म्हणालो, ठीक आहे. तो म्हणाला, तुझा कार्ड? मी त्याला म्हणालो, यावेळी का, म्हणजे कार्ड का विचारलंस? तो म्हणाला, नाही, म्हणजे कार्डशिवाय 300 रुपये. आणि मला त्या दिवशी समजलं की जेव्हा मी आणि ती गेलो होतो तिने त्या माणसाला 100 रुपये दिले होते. मी खोलीत गेलो आणि झोपलो, आणि मी दुःखी आणि थकलो आणि घृणास्पद होतो. आणि दुसऱ्या दिवशी मी माझी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी जायला सुरुवात केली, आणि अर्थातच त्याला वेळ लागणार होता आणि मी ते हळूहळू करत होतो. दररोज मी काहीतरी करायला जायचो, कॅफेमध्ये बसायचो, कॉफी प्यायचो. नंतर मी प्रार्थनेत नियमित झालो. मी मस्जिदत जायचो आणि प्रार्थना करायचो आणि क्षमा मागायचो, आणि ईश्वराला प्रार्थना करायचो की ईश्वर जो पवित्र आणि सर्वोच्च आहे माझा पश्चाताप स्वीकारेल. आणि काही वेळा मी स्वतःशीच बोलायचो, ईश्वर मला माफ करेल का? या सगळ्या गोष्टींनंतर जोपर्यंत एकदा मी एका वृद्ध शेखाला भेटलो, ईश्वराची स्तुती असो, तो माझ्या समोर आला आणि मी स्वतःशीच बोलत होतो. आणि तो मला म्हणाला, काय झालं मुला, तू हरवला आहेस, तू दुःखी आहेस, तुला पैशांची गरज आहे? मी त्याला म्हणालो, नाही, ईश्वराचा आभार, माझ्याकडे पैसे आहेत. आणि मी त्याला धर्माबद्दल सगळ्या गोष्टी विचारू लागलो. आणि मी त्याला विचारलं, ईश्वर कोणाचाही पश्चाताप स्वीकारेल का, कोणत्याही चुकीसाठी? आणि तो म्हणाला, हो मुला, तू जे काही हराम केलंस, ईश्वर जो पवित्र आणि सर्वोच्च आहे तो माफ करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझी नियत ईश्वरासाठी खरी असली पाहिजे. त्याच्या बोलण्याने मला शांती मिळाली, आणि जेव्हा मी त्याच्याशी मोकळेपणाने बोललो तेव्हा मी त्याला सगळं तपशीलवार सांगितलं. मी स्वतःवर दुःखी होतो आणि थकलो होतो, आणि जेव्हा मी त्याला सांगत होतो तो सतत क्षमा मागत होता, क्षमा मागत होता, क्षमा मागत होता, जोपर्यंत मी संपवलं. तो मला म्हणाला, पहा मुला, ईश्वर कोणत्याही गोष्टीसाठी पश्चाताप स्वीकारतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा पश्चाताप खरा असावा आणि तू खरंच ती चूक पूर्ण करणार नाहीस याची खात्री असावी. तिच्यापासून दूर राहा, आणि ईश्वर तिलाही तिच्या नवऱ्याकडे आणि स्वतःकडे मार्गदर्शन करेल, आणि तिचा सैतान तिच्यापासून दूर करेल, कारण ती चांगली माणूस नाही. आणि ईश्वर आपणा सर्वांना मार्गदर्शन करो. आमेन. मी मशिदीतून बाहेर पडलो आणि मला त्याच्या बोलण्याने खूपच मानसिक शांती मिळाली. आणि खरं सांगायचं तर मी त्याने जे सांगितलं त्यामुळे खूप आनंदी होतो. आणि मी घरी गेलो आणि हॉटेलात गेलो, आणि नंतर मी हॉटेलमधील सर्व लोकांना ओळखू लागलो, आणि माझी आणि हॉटेलच्या मालकाची आणि मॅनेजरची मैत्री झाली.
आणि एकदा मला तो मॅनेजर विचारत होता त्या बाईबद्दल, जी मी यापूर्वी सोबत आलो होतो, आणि तो मला म्हणाला की तू तिला कुठून ओळखतोस? मी त्याला म्हणालो की मला ती कुठून ओळखतो याने काही फरक पडत नाही, मी तिला ओळखत होतो आणि झालं. आणि मी त्याला विचारलं, ती नेहमी हॉटेलात यायची का नाही? आणि तो मला म्हणाला की ती काही काळानी यायची आणि प्रत्येक वेळी वेगळ्या माणसासोबत, आणि ती 300 रुपये एका दिवसाला द्यायची आणि तीच पैसे द्यायची, आणि त्या माणसांपैकी कोणीही कधी पैसे दिले नाहीत. आणि तो म्हणाला की ती माझ्यासोबत आल्यानंतर कोणासोबतही हॉटेलात गेली नाही. याने मला बदललं आणि मला समजलं की ती मला कुठे घेऊन गेली होती आणि मी स्वतःशी काय केलं, आणि ती किती विश्वासघातकी आणि कपटी आहे, आणि ती तिच्या नवऱ्याचे पैसे तिच्या सुखांसाठी खर्च करते. मी स्वतःला अधिक तुच्छ मानलं आणि स्वतःवर अधिक नाराज झालो, आणि अधिक. आणि जसं आम्ही ठरवलं होतं, माझा भाऊ मला भेटायला आला, पण यावेळी माझा छोटा भाऊ आला आणि मला पैसे दिले आणि मला विचारलं की मी कागदपत्रांबाबत काय केलं. मी त्याला म्हणालो की मी जवळजवळ पूर्ण केलं आहे, आणि त्याने माझ्या काकाला सांगावं की मी जवळजवळ कागदपत्र पूर्ण केली आहेत, आणि तो पाहू दे की त्यांना मला काय करायला हवं आहे जेणेकरून मी ते करू शकेन. आणि तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला की ती बाई प्रिया माझ्याबद्दल विचारत होती, आणि मी तिला सांगितलं की तू प्रवासाला गेला आहेस. आणि खरं सांगायचं तर मला तिने माझ्याबद्दल विचारलं याचा राग आला. मला विसरावं असं वाटत होतं, आणि मला स्वतःला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचं होतं. काहीही झालं, माझा भाऊ गेल्यानंतर मी कॅफेमध्ये गेलो आणि त्याला सोडलं, आणि मी प्रार्थना केली आणि घरी गेलो. आणि मला आश्चर्य वाटलं की मी माझ्या खोलीचं दार उघडताच ती माझ्या बेडवर झोपलेली होती, आणि तिने नाईट गाऊन घातला होता, आणि ती माझी वाट पाहत होती. मला समजलं नाही की तिला माझं ठिकाण कसं कळलं. मी तिला विचारलं पण ती उत्तर देत नव्हती. ती मला पाहताच माझ्या गळ्याला मिठी मारली आणि म्हणाली, तू मला कसं सोडलंस, आणि तुला मला सोडणं कसं काय सहन झालं, जेव्हा मी तुझ्यावर प्रेम केलं? तू स्वतःला वाटतोस की तू मला सहज सोडशील? ती कोण आहे जी तुझ्यामुळे मला घेऊन गेली? मी तिला म्हणालो, मला कोणीही घेतलं नाही आणि कोणीही मला काही केलं नाही. माझं कुटुंब मला शांत बसू देत नाही जेव्हापासून त्यांना माझ्या आणि तुझ्या गोष्टीबद्दल माहीत झालं, आणि त्यांनी खात्री केली. ती विचार करत होती की मी एक दिवस तिच्याशी लग्न करू शकेन. ती तिच्या नवऱ्याला सोडून इच्छित होती आणि मला तिच्याशी लग्न करायचं होतं. आणि मी तिला समजावलं की जर माझ्या कुटुंबाला त्यांना माझ्या आणि तिच्यामध्ये काही आहे याची जरा जरी कुणकुण लागली तर ते शांत बसणार नाहीत. आणि मी तिला म्हणालो की हे खरंच घडलं आहे. ती म्हणाली, नाही, मला समजून घ्यायचंय की नेमकं काय झालं. आणि ती कपडे घालायला तयार नव्हती जोपर्यंत ती माझ्यासोबत असं करत नाही. आणि मी तिच्यावर चिडलो आणि एक चाकू घेतला आणि तिला म्हणालो, मी शपथ घेतो, जर तू आत्ता उठली नाहीस तर मी तुला मारेन. ती म्हणाली, ठीक आहे, पण मला तुझ्याकडून एक चुंबन हवंय. मी तिला म्हणालो, चल, मी तुझ्या हाताचं चुंबन घेतो, मला इथून निघायचं आहे. माझी एकच चिंता होती की मी तिला घेऊन जावं, आणि मला हॉटेलात घोटाळा नको होता. आणि मी खाली जाताना हॉटेलचा मॅनेजर मला म्हणाला, आज 300 रुपये. मी त्याला म्हणालो, ठीक आहे, पण मी परत येईन. कारण मला जाणून घ्यायचं होतं की हॉटेलच्या मॅनेजरने तिला माझ्या खोलीत कसं येऊ दिलं. माझा सगळा संशय होता की त्या माणसाने तिला सांगितलं आणि तो तिला खूप चांगलं ओळखतो. हा हॉटेलच्या मॅनेजरचा विषय नाही. आम्ही कॅसिनोत गेलो आणि ती मला म्हणाली, तू काय पिणार? मी तिला म्हणालो, तुझी काळजी नको, मी माझ्या पैशाने जे हवं ते पिईन. ती मला म्हणू लागली, मग तू माझ्यापासून दूर का गेलास? मी तिला जे घडलं ते सांगितलं, आणि मी तिला म्हणालो की मला तिने पश्चाताप करावं असं वाटतं. ती मला म्हणाली, तू स्वतःला शेख बनवतोस का? आता तुला ईश्वर सापडला का? तू आता माझ्यासोबत बोलतोस जी सैतान आहे, जिला माहीत नाही की ईश्वर म्हणजे काय आणि हलाल म्हणजे काय आणि हराम म्हणजे काय. ती माझ्या बोलण्याची भावना समजत नव्हती की मला स्वतःची घृणा वाटत आहे किंवा आपण जे केलं ते चूक आहे. ती म्हणाली, मला सांग नाही, कारण मी तुला सोडणार नाही आणि मी तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. मी तिला म्हणालो, आणि मी पुन्हा चूक करणार नाही. ती म्हणाली, पण तू आधीच चूक केलीस. मी तिला म्हणालो, नाही, तू मला खेचलंस आणि तूच सुरुवात केलीस. मी कधीही तुझ्यासोबत काही सुरू केलं नाही. आणि मी धमकी दिली की मी तुझ्या नवऱ्याला पत्र लिहीन आणि त्याला जे घडलं ते सांगेन. ती म्हणाली, म्हणजे तू खात्रीने तुझ्या नवऱ्याला सांगू शकतोस की तू माझ्यासोबत झोपलास? मी तिला म्हणालो, हो. ती म्हणाली, ठीक आहे, तुला जे करायचंय ते कर. तिच्या निर्लज्जपणाने तिचं उत्तर खूपच थंड होतं, आणि मला समजलं की मी का असामान्य बाईशी बोलत आहे. ती खरंच सैतान आहे. ती सैतान आहे स्त्रीच्या रूपात. आणि आम्ही एकमेकांशी बोलत असताना माझा काका आणि माझा मोठा भाऊ माझ्यावर ओरडले, तुला वाटतंय की आम्हाला तू काय करतोयस हे कळणार नाही? तू शहरात आहेस म्हणून आम्हाला तुझ्याबद्दल कळणार नाही आणि आम्ही तुला पाहणार नाही? आणि त्यांनी माझ्यावर ओरडायला सुरुवात केली. आणि ती त्यांना म्हणाली, काय झालं, तू असं ओरडतो का? तो तिला म्हणाला, तुला याच्याकडून काय हवंय? ती म्हणाली, मला माहित नाही, तुमचा मुलगा मला बोलावत होता कारण त्याला माझी काही गरज होती आणि मी त्याला भेटायला आले की त्याला माझ्याकडून काय हवंय? माझ्या काकाने मला एक नजर टाकली.
मी त्याला म्हणालो, काका ती खोटं बोलतीये. मी शपथ घेतो मी तिला बोलवलं नाही. ती म्हणाली, काय? आणि आता जर त्यांनी मला बोलवलं नसेल तर मला त्याचं ठिकाण कसं कळलं? तो बराच काळ गायब होता, मला त्याचं ठिकाण माहीत नव्हतं. पण काहीही झालं, चांगलं आहे की तू आलास काका, कारण तुला माहीत असायला हवं. माझा काका तिला म्हणाला, आम्हाला माहीत आहे आणि ईश्वर आमच्या मुलांचं रक्षण करू. ती त्याला म्हणाली, नाही, तुला माहीत असायला हवं की मी तुझ्या भावाच्या मुलापासून गरोदर आहे. आता याचं काय करायचं ते पहा. त्यावेळी मला वाटलं की मी खरंच लकवा मारलेला आहे. मला चक्कर येत होती. माझा काका अवाक झाला आणि माझ्या भावाचा चेहरा पिवळा पडला आणि आम्हाला बोलायचं किंवा उत्तर द्यायचं काहीच सुचत नव्हतं. माझा काका तिला म्हणाला, गरोदर कशी काय? ती म्हणाली, गरोदर म्हणजे गरोदर आणि मला या गोष्टीत काहीतरी करायचं आहे. मी तुझ्या हातांचं चुंबन घेते, तुझ्या मुलांच्या आयुष्याची शपथ, माझ्यावर पडदा ठेव. आणि अर्थातच ती रडत होती, पण त्या मगरमच्छीच्या अश्रूंनी मी कधीही विश्वास ठेवणार नाही की ही बाई माझ्यापासून गरोदर आहे. आणि नंतर ती एकापेक्षा जास्त लोकांना ओळखते. मला कसं कळेल की तिच्या पोटातलं मूल माझं आहे? माझा काका तिला म्हणाला, तुला तुझ्या पोटातलं मूल काढावं लागेल. सगळ्या लोकांना माहित आहे की तुझा नवरा प्रवासाला आहे. तू गरोदर असताना लोकांसमोर कशी दिसशील? हा घोटाळा होईल. ती म्हणाली, नाही, कारण जर मी हे गर्भ काढला तर माझ्या जीवाला धोका आहे आणि ते शक्य नाही. मी तिला म्हणालो, आम्ही तुला काय सांगतो, मी तुझ्यासोबत काहीही केलं नाही आणि मला सिद्ध कर की हे मूल तुझं आहे. ती रडायला लागली. माझा काका माझ्यावर ओरडला आणि तिला म्हणाला, तू आत्ता जा. जोपर्यंत मी या गोष्टीसाठी काही उपाय शोधत नाही, मी एक चांगला डॉक्टर शोधण्याचा प्रयत्न करेन आणि आम्ही गर्भपात आणि या सगळ्या गोष्टी पाहू जेव्हा आम्ही परत जाऊ. ती म्हणाली, ठीक आहे. ती निघाली आणि ती निघताना मला एक नजर टाकली जी पूर्णपणे कपटी होती आणि ती गेली. माझा काका माझ्यावर ओरडत होता आणि माझा भाऊ मला म्हणाला, तुला हे आवडलं का? पहा तू आम्हाला कुठे आणलंस. मी त्यांना शपथ घेऊन सांगितलं की मी तिला बोलवलं नाही आणि ती बाई माझ्याशिवाय एकापेक्षा जास्त लोकांना ओळखते. पण माझ्या भावाने त्यावेळी मला 2 शब्द सांगितले आणि तो बरोबर होता. तो म्हणाला, जर तू तिच्यासोबत संबंध ठेवला नसतास तर आपण या सगळ्यापासून मुक्त असतो. जरी हे मूल तुझं नसेल किंवा काहीही नसेल, पण तू स्वतःला या दलदलीत टाकलंस आणि जर तुझ्या आईला कळलं तर तिला काहीतरी होईल आणि तू त्याचं कारण असेल. आणि आम्ही खरंच काय करावं हे माहीत नव्हतं. मी माझ्या काकाला म्हणालो, चल काका, शेखशी बोल, जेणेकरून तुला कळेल की मी खरंच पश्चात्ताप केला आहे. मी शपथ घेतो, मी खरंच पश्चात्ताप केला आहे आणि तिच्यापासून दूर गेलो आहे आणि मी खरंच तिला पुन्हा ओळखू इच्छित नाही आणि मी रोज ईश्वराला प्रार्थना करतो की तो मला माफ करेल. माझा काका मला म्हणाला, तुला आता हॉटेलात काहीही उरलं नाही आणि तुला ते सोडावं लागेल. आणि खरंच मी बिल भरलं आणि माझं सामान घेतलं आणि खाली आलो. पण माझ्या काकांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या माणसाला विचारलं आणि त्याला भाड्याच्या फ्लॅटसाठी एका दलालाचं ठिकाण कळलं आणि तो मला म्हणाला, तुला एक फ्लॅट भाड्याने घ्यावा लागेल आणि हॉटेल्स विसर. आणि खरंच आम्ही एका शांत भागात गेलो आणि मी खरंच एक भाड्याचा फ्लॅट घेतला. मी वर गेलो आणि माझं सामान ठेवलं आणि मी मशिदीत प्रार्थनेसाठी खाली गेलो आणि ईश्वराला जो पवित्र आणि सर्वोच्च आहे प्रार्थना केली की तो मला या संकटातून वाचवेल ज्यामध्ये मी आहे. आणि खरंच जेव्हा मी प्रार्थनेसाठी गेलो तेव्हा मी त्या शेखला पुन्हा पाहिलं जो माझ्याशी बोलत होता आणि मी त्याला जे घडलं ते सांगितलं. तो म्हणाला, ईश्वराशिवाय कोणतीही शक्ती किंवा सामर्थ्य नाही आणि त्यांनी मला सल्ला दिला की मी कधीही प्रार्थना सोडू नये आणि मी ज्या मार्गावर आहे त्यावर टिकून राहावं. आणि तो म्हणाला, तू जसं आहेस तसं राहा आणि ईश्वराच्या इच्छेने जो पवित्र आणि सर्वोच्च आहे तो तुला या संकटातून सोडवेल. आणि मी घरी गेलो आणि मी दुःखी आणि चिंतित होतो आणि मला काय करावं हे माहीत नव्हतं. आणि मी चालत असताना काही सामान घेऊन आणि मी फ्लॅटवर जात होतो तेव्हा कोणीतरी मला हाक मारली. मी मागे वळून पाहिलं आणि ती तीच मुलगी होती जी मी बँकेसमोर पाहिली होती आणि ती मला विचारत होती की मी इथे काय करतोय. मी तिला म्हणालो की मी इथे एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे कारण मला गावात काही काम पूर्ण करायचे आहे. ती हसली आणि म्हणाली, हा फ्लॅट कुठे आहे? आणि मी तिला ती इमारत दाखवली जिथे मी आहे. ती म्हणाली, ही आमची इमारत आहे आणि माझ्या वडिलांनी दुसरा मजला भाड्याने दिला आहे जेणेकरून आमच्या उपजीविकेला मदत होईल. मी तिला म्हणालो, ईश्वराचा आभार, आपण आता शेजारी झालो. आणि मी तिच्याशी गमतीने बोललो आणि वर गेलो आणि बस एवढंच. पण त्या दिवसाच्या शेवटी रात्री मला त्यांच्या वडिलांनी दार ठोठावलं. मी दार उघडलं आणि तो मला म्हणाला, मी तुझा खूप आभारी आहे, तू माझ्या मुलीशी जे केलंस त्याबद्दल. आणि त्यांनी मला सांगितलं की त्याच्या मुलीने त्याला मी जे केलं ते सांगितलं. मी त्याला म्हणालो, हे सामान्य आहे, यासाठी धन्यवादाची गरज नाही. तो म्हणाला, नाही, तू उद्या आमच्यासोबत जेवायलाच हवं आणि बाहेर जेवू नकोस आणि तुझा हिशेब ठेव की तू आमच्यासोबत जेवणार आहेस. मी त्याला म्हणालो, ठीक आहे. आणि खरंच मी झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मी जागा झालो आणि खाली गेलो आणि मशिदीत गेलो आणि प्रार्थना केली आणि मी कॅफेमध्ये थोडा वेळ बसलो. आणि मी वर जात असताना ती मला हाक मारत होती आणि म्हणत होती की जेवण तयार आहे. मी आत गेलो आणि त्यांनी खूप सुंदर टेबल सजवला होतं आणि मी खाल्लं आणि मला खरंच वाटलं की ही माणसं खूप चांगली आहेत. आणि तिची आई दर थोड्या वेळाने माझ्याकडे पाहत होती आणि हसत होती आणि तीही. आणि ती मला बँकेसमोर ती बाई कोण होती याबद्दल विचारत होती आणि मी तिला म्हणालो की ती माझी नातेवाईक आहे. ती बँकेत काही कागदपत्र करण्यासाठी आली होती आणि मी तिच्यासोबत होतो. आणि नंतर तिच्या वडिलांनी मला म्हणाला,
तू खेडेगाव सोडून आमच्या शहरात का आलास? मी त्याला म्हणालो की मी एक भाड्याचा फ्लॅट घेतला आहे, कारण मला काही कागदपत्र पूर्ण करायची आहेत, कारण मला कारच्या टायर्सचं दुकान उघडायचं आहे. आणि अर्थातच मी त्याला खरं कारण सांगितलं नाही आणि मी त्याच्याशी खोटं बोललो. त्यावेळी ती त्यांना म्हणाली की त्यांच्याकडे एक दुकान आहे आणि मी ते घेऊ शकेन. आणि मी त्यांना म्हणालो, ठीक आहे. मी संपूर्ण बसणं आणि बोलणं संपवलं आणि वर गेलो. पण खरं सांगायचं तर मी अजिबात ताजा नव्हतो आणि मी दुःखी आणि उदास होतो. मला त्या बाईपासून कसं सुटका करावी आणि तिच्यापासून कसं दूर जावं हे माहीत करायचं होतं आणि मला माझ्या कृत्याचा पश्चाताप वाटत होता. मला त्या सुंदर मुलीला, स्नेहाला, यापूर्वी ओळखलं असतं असं वाटत होतं आणि मला माझ्या समस्या नसत्या आणि मी या कथेत आणि या मोठ्या समस्येत अडकलो नसतो असं वाटत होतं आणि माझं आयुष्य यापेक्षा वेगळं असतं. त्यावेळी मी त्या मुलीला कधीही सोडलं नसतं, तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या सभ्यतेमुळे आणि तिच्या कुटुंबाच्या सभ्यतेमुळे. पण मी स्वतःला या दलदलीत टाकलं, मी स्वतःला एका कथेत टाकलं जी मला कुठे घेऊन जाईल हे माहीत नाही आणि मला माझं आयुष्य माझ्या इच्छेप्रमाणे जगता येत नाही आणि मला इतर तरुणांप्रमाणे जगता येत नाही आणि लग्न करता येत नाही. मी खरंच स्वतःला नष्ट केलं. आणि जेव्हा मी घरात परतलो खूप फिरल्यानंतर आणि मी खूपच थकलो होतो, रात्री 10 वाजता मला दार ठोठावलं आणि मी दार उघडलं आणि ती बाई माझ्या समोर होती, ती विश्वासघातकी कपटी बाई. मला माहीत नाही ती माझं ठिकाण कसं शोधते. मी तिच्या चेहऱ्यासमोर ओरडलो आणि म्हणालो, तुला माझं ठिकाण कसं कळलं? तुला माझं ठिकाण कसं कळलं? ती म्हणाली, शांत हो, मी दलालाकडून शोधलं. मी तिला म्हणालो, तुला दलाल कसं कळलं? ती म्हणाली, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या माणसाकडून. तिला जणू हॉटेलमधील प्रत्येकाला माहीत आहे आणि तिला जे हवं आहे ते सर्व माहीत आहे. ती माझ्या परवानगीशिवाय माझ्या फ्लॅटमध्ये आली आणि पाहू लागली आणि म्हणाली, मला जाणून घ्यायचंय की तुझ्यापासून मला कोणी घेतलं. ती कशी दिसते? ती माझ्यापेक्षा कशात सुंदर आहे? ती तुला माझ्यापेक्षा जास्त काय देते? ती तिच्या डोक्यात ठेवत होती की माझ्यापासून कोणीतरी बाई आहे आणि ती माझ्या काथ्याच्या आणि माझ्या कुटुंबाच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती. मला माहीत नाही का, ती माझ्यासमोर उभी राहिली आणि मला कळलं नाही आणि मी स्वतःला ओरडताना पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर चापूने भोसकताना पाहिलं आणि मी तिला भोसकलं. पण ती जखम किरकोळ होती आणि ती रडत होती आणि ओरडत होती आणि मी तिला म्हणालो, तू आता इथून निघून जा आणि मी शपथ घेतो, जर तू पुन्हा परत आलीस तर मी तुला खरंच मारेन. आणि ती रडत रडत निघून गेली आणि मी माझ्या कुटुंबाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की ती माझ्या फ्लॅटवर आली होती आणि मी तिला भोसकलं आहे आणि मला माहीत नाही ती कुठे गेली आहे. आणि माझ्या काकाने मला म्हणाला, तू आता तिथे थांब आणि मी तुझ्याकडे येतो. आणि खरंच माझा काका आणि माझा भाऊ आले आणि त्यांनी मला विचारलं ती कुठे गेली आणि मी त्यांना म्हणालो, मला माहीत नाही, ती रडत रडत निघून गेली. आणि माझ्या काकाने तिच्या घरी फोन केला आणि तिची सासू रडत होती आणि म्हणाली की ती घरी आली आहे आणि ती रक्तबंबाळ आहे आणि ती म्हणत आहे की ती तिच्या भावाच्या मुलापासून गरोदर आहे आणि तिने तिच्या मुलाला फोन केला आणि त्याला सांगितलं की ती गरोदर आहे. आणि माझ्या काकाने तिच्या सासूला सांगितलं की तिला सांग, ती गप्प बसेल आणि आम्ही तिच्यासाठी पैसे पाठवू आणि तिने तिच्या नवऱ्याला काहीही सांगू नये आणि आम्ही तिच्यासाठी सगळं सांभाळू आणि ती तिच्या नवऱ्याकडे परत जाईल. आणि खरंच त्यांनी तिला पैसे पाठवले आणि ती तिच्या घरी गेली आणि ती तिच्या नवऱ्याकडे परत गेली. आणि मी माझ्या कागदपत्रावर काम करत राहिलो आणि मी त्या सुंदर मुलीला, स्नेहाला, पुन्हा भेटलं आणि मी तिच्याशी बोललो आणि ती मला खूप आवडली आणि मी तिच्या कुटुंबाशी बोललो आणि मी तिच्याशी लग्न केलं आणि मी माझ्या कागदपत्रा पूर्ण केली आणि मी इटालीला गेलो आणि मी तिथे माझं नवीन आयुष्य सुरू केलं. आणि मी खरंच सुखी होतो आणि मला वाटलं की मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या चुका विसरलो आहे आणि मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. पण एक दिवस माझ्या छोट्या भावाने मला फोन केला आणि मला सांगितलं की माझी बायको स्नेहा मला फसवत आहे आणि ती दुसऱ्या माणसासोबत आहे. आणि मला माझी चूक आठवली आणि मला समजलं की माझ्या पापाची शिक्षा मला मिळाली आहे आणि मी जे केलं त्याची किंमत मला मोजावी लागली. आणि ही माझी कथा आहे आणि यातून तुम्ही धडा घ्या की विश्वासघाताचा अंत नेहमीच वाईट असतो आणि जर तुम्ही कोणाचा विश्वासघात केला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल आणि ईश्वर तुम्हाला शिक्षा देईल. आणि ही माझी खरी कथा आहे आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही यातून धडा घ्या आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा चुका करू नका आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी सरळ मार्गाने चाला आणि ईश्वर तुम्हाला मार्गदर्शन करो. यातून तुम्ही काय शिकता? तुमच्या आयुष्यातील अनुभव कसे वेगळे आहेत? खाली तुमचं मत शेअर करा आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, जेणेकरून तेही यातून धडा घेतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कथा आम्हाला प्रेरणा देतात, त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचा आवाज ऐकवा.